नमस्कार मित्रांनो, एसवीसी क्लासिक टेक मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपल्याला बघायचा इयत्ता 5वी मराठी बालभारती पाठ 5वा मुंग्यांच्या जगात आणि या पाठाचा आपल्याला बघायचा आहे स्वाध्याय। आणि मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सर्वात अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून महत्त्वाच्या व्हिडिओचा अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। मित्रांनो, इयत्ता 5वीचे जर तुम्हाला इतर विषयांची व्हिडिओ बघायची असतील तर आताच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये चेक करा किंवा या द्वारे तुम्ही आमच्या सोबत जॉइन होऊ शकता। तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप सुद्धा करू शकता। आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8657533382। टेलिग्राम वर सुद्धा तुम्ही आम्हाला जॉइन करू शकता। त्यासाठी तुम्हाला टेलिग्राम वर जाऊन एसवीसी क्लासेस टेक सर्च करायचं आहे। इंस्टाग्राम वर सुद्धा तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता, त्यासाठी एसवीसी क्लासेस टेक सर्च करायचं आहे। गुगल वर सुद्धा जर तुम्ही सर्च केलं एसवीसी क्लासेस टेक तरी आमचे सर्व व्हिडिओ तुम्हाला तिथं दिसतील। ईमेल सुद्धा करू शकता, काही प्रश्न असतील, शंका असतील, विचारायचे असतील तर तुम्ही आम्हाला svcclassestech@gmail.com वर ईमेल सुद्धा करू शकता। ट्विटर वर सुद्धा तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता क्लासेस एसवीसी सर्च करून, आणि फेसबुक वर सुद्धा तुम्ही एसवीसी क्लासेस टेक सर्च करून आमच्या फेसबुक पेजला लाईक करू शकता। आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्ही आमच्या ब्लॉगला सुद्धा व्हिजिट करू शकता। आमचा ब्लॉग आहे svctutionclasses.blogspot.com। या सर्व माध्यमाद्वारे तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता। चला तर सुरुवात करूया या व्हिडिओला। तर बघा मित्रांनो, इथं पहिला प्रश्न इथं आपल्याला विचारलेला आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा। पहिला आहे, कीटकामध्ये मुंगीचे नाव सर्वप्रथम का घेतले जाते? तर उत्तर आहे, कीटक वर्गात सर्वात जास्त उद्योगी, कष्टाळू, शिस्तप्रिय व हुशार म्हणून मुंगीचे नाव सर्वप्रथम घेतले जाते। दुसरा प्रश्न आहे, मुंग्या गंधकण केव्हा सोडतात? एखाद्या मुंगीला अन्नसाठा सापडला की ती आपल्या वसाहतीकडे परत येताना त्या मार्गात गंधकण सोडते। प्रश्न तिसरा आहे, मुंग्या नेहमी कशासाठी तत्पर असतात म्हणजे तयार असतात? उत्तर आहे, स्वतःचे आणि वसाहतीचे संरक्षण करण्यासाठी मुंग्या नेहमी तत्पर असतात। प्रश्न दुसरा आहे, मुंग्या स्वतःचे व वसाहतीचे संरक्षण कसे करतात? उत्तर आहे, स्वतःच्या किंवा वसाहतीच्या संरक्षणासाठी काही मुंग्या कडकडून चावा घेतात, काही मुंग्या विषारी दंश करतात, तर काही मुंग्या विशिष्ट अंमलाचा फवारा शत्रूवर सोडतात। अशा प्रकारे मुंग्या स्वतःचे व वसाहतीचे संरक्षण करतात। प्रश्न तिसरा, वाक्यात उपयोग करा। माग काढणे वाक्यात उपयोग आहे, पोलिसांनी चोराचा बरोबर माग काढला। सावध करणे वाक्यात उपयोग आहे, अपरात्री दार उघडल्यासारखा आवाज येतात अक्षताने घरातल्या सर्वांना सावध केले। तिसरा आहे, फवारा सोडणे वाक्यात उपयोग आहे, आजकाल लग्न मंडपात अत्तराचा फवारा सोडतात। चौथा आहे, तत्पर असणे म्हणजे नेहमी तयार असणे। नील गावाला जायला प्रवासासाठी नेहमी तत्पर असतो। नील गावाला जायला प्रवासासाठी नेहमी तत्पर असतो। पळ काढणे वाक्यात उपयोग आहे, पोलिसांना पाहताच चोरांनी पळ काढला। दहा होणे वाक्यात उपयोग आहे, साप चावला की अंगाचा दहा होतो। दहा म्हणजे खूप त्रास होणे आपण त्याला म्हणूया। हाणून पाडणे वाक्यात उपयोग आहे, शत्रूचा बेत भारतीय सैनिकांनी हाणून पाडला। प्रश्न चौथा आहे, तुमच्या शब्दात उत्तरे लिहा। माणसांना दंश करणारे मुंगीप्रमाणे दुसरे कीटक कोणते? त्यांच्या दंशाचा माणसावर काय परिणाम होतो? तर बघा, मुंगीप्रमाणे मुंगळे व डास सुद्धा दंश करतात, पण मुंगळा चावला तर रक्त निघते, डास चावला तर खाज सुटते, किंवा विशेष डास जर चावले तर आपल्याला मलेरिया किंवा इतर रोग होऊ शकतात। प्रश्न दुसरा आहे, अन्न साखळी म्हणजे काय? शिक्षकाकडून माहिती मिळवा व तुमच्या शब्दात लिहा। सजीवांना जिवंत राहायला अन्नाची गरज असते। तर मित्रांनो, तुम्हाला माहित आहे, जर आपल्याला जिवंत राहायचं असेल तर आपल्याला अन्नाची गरज राहते।
म्हणून मोठे जे सजीव असतात ते लहानांना खाऊन अन्न मिळवतात. म्हणजे मोठे सजीव असतात ते काय करतात, लहान प्राण्यांना खाऊन अन्न मिळवतात. जे लहान सजीव असतात ते त्यांच्यापेक्षा लहान सजीवांना खाऊन अन्न मिळवतात आणि ते लहान सजीव वनस्पती खाऊन अन्न मिळवतात. यालाच आपण अन्न साखळी असं म्हणतो. म्हणजे एक प्राणी दुसऱ्याला खातो, दुसरा तिसऱ्याला खातो, तिसरा चौथ्याला खातो, चौथा पाचव्याला खातो, पाचवा वनस्पतीला खातो. म्हणजे अशा प्रकारे जी साखळी असते त्याला आपण अन्न साखळी असं म्हणतो. जेव्हा वेल मासा लहान माशांना खातो, लहान मासे त्यांच्याहून लहान माशांना खातात, ते लहान मासे ऑक्टोपसला खातात, ऑक्टोपस किड्यांना खातो, किडे वनस्पतींना खातात, अशी ही साखळी असते. या साखळीला आपण अन्न साखळी असे म्हणतो. प्रश्न तिसरा आहे, मुंग्याप्रमाणे अन्न साठा करणारे आणि अन्न साठा न करणारे कीटक व प्राणी यांची नावे लिहा. मुंग्याप्रमाणे मधमाशा अन्न म्हणजे मध साठवतात. अन्न साठा न करणारे प्राणी आपण बघितलं तर त्याच्यामध्ये माशा आहेत, मच्छर आहे, वाळवी आहे, ढेकून आहे. प्रश्न 5वा आहे, या पाठात आलेल्या मुंग्यांचे कोणकोणते गुण किंवा वैशिष्ट्य तुम्हाला आवडले ते आपल्याला सांगायचं आहे. मुंग्या उद्यमशील असतात, ते शिस्तबद्ध असतात आणि आपल्या वसाहतीचे संरक्षण करायला त्या नेहमी तत्पर असतात. तर हे मुंग्याचे गुण किंवा वैशिष्ट्य मला खूप आवडलं. तर तुम्हाला काय आवडलं तर तुम्ही तुमच्या मतानुसार लिहू शकता. प्रश्न 6वा, मुंग्यावरील कविता शोधा व वर्गात दाखवा. तर बघा मित्रांनो, मुंग्यावरील कविता इथं आपण शोधलेली आहे. बघा, उद्योगी मुंग्या. आता बघा मी इथं सांगतो, इवल्या इवल्या मुंग्या नेसतात लाल लुंग्या, उद्योग एकजुटीच्या वाजवत जाती पुंग्या. ऐक नाही, मजेदार कविता आहे, नक्कीच तुम्हाला आवडणार. मिळून जाती अवघ्या धान्य गोळा करायला, धडपड त्यांच्या बघता होत पहा लाजायला. ठीक आहे. कणकण धान्यातून साठवून भविष्याची, कणकण धान्यातून साठवण भविष्याची, त्यामुळे चिंता नसते ओल्या सुख्या दुष्काळाची. एका रांगेत जायच्या शिस्त पहा कशी, कसलेल्या सैनिकाची फौज चाले जशी. दुजा भाव हे वा दावा, दुजा भाव हेवा दावा, नसे काही कटकट, एक जुटीनं झटती कुठार बरे झटपट. आळसाचे नाव त्यांच्या धनी मनी नसते, सर्व मिळून राबते पक्के मनात असते. तर ही कविता आहे, नक्की तुम्ही याला ताला सुरात म्हणा आणि तुमच्या वर्गामध्ये म्हणा मित्रांनो. प्रश्न 7वा आहे, मुंगी या शब्दाची वेगवेगळी रूपे या पाठात आलेली आहेत, ती शोधा व लिहा. याप्रमाणे एखाद्या शब्दाची वेगवेगळी रूपे सुद्धा लिहा. बघा मित्रांनो, मुंगी, मुंग्या, मुंग्याचे, मुंग्यांना, मुंगीला, मुंगीच्या, मुंग्यांनी, मुंग्याचा, फूल, फुले, फुलाला, फुलांना, फुलाने, फुलांनी, फुलाहून, फुलांचा, फुलात. तर हे इथं आपण लिहिलेले त्यांची वेगवेगळी रूप. तर तुम्ही हे लिहून घेऊ शकता. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून महत्त्वाच्या व्हिडिओचा अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. खालील वाक्यातील नामे ओळखा व सांगा. नामे म्हणजे काय मित्रांनो? एखाद्या वस्तूला किंवा एखाद्या व्यक्तीला, एखाद्या प्राण्याला आपण ओळखण्यासाठी, आवाज देण्यासाठी एखादं काहीतरी नाव देत असतो, त्याला आपण नाव म्हणत असतो, आहे की नाही? तर बघा, इथं पहिलं आपल्याला वाक्य दिलेलं आहे ते म्हणजे बंडूची इजार 4 बोटे लांब झाली. तर याच्यामध्ये कोणकोणती नावं आलेली आहेत? एक आलेलं आहे नाव म्हणजे बंडूची, हे एक नाम आहे. ठीक आहे. आता बंडूची, त्यानंतर इजार. आता बघा, बंडू हे एक नाव झालं, इजार सुद्धा एक नाव झालं, बरोबर आहे. बोटे सुद्धा काय झालं? एक नाव झालं. म्हणजे बंडूची, इजार आणि बोटे ही नामे झालीत. त्यानंतर आपल्याला दिलं आहे, आईने इजार एका कोनाड्यात फेकली. म्हणजे आई एक नाम झालं, कारण आईला आपण हाका मारतो. आईला नाव कशासाठी दिलेलं आहे? उदाहरणार्थ बघा, आपण आईला आई का म्हणतो? कारण त्याचं कारण असं असते मित्रांनो, कुठल्याही वस्तूला म्हणा किंवा कुठल्या प्राण्याला एखादं नाव दिलेलं असते ओळखण्यासाठी. ठीक आहे. आता इजार, आईने इजार आणि कोनाड्यात, म्हणजे हे एक सुद्धा नाव झालं. कोना म्हणजे काय झालं? एक नाव झालं. तर हे झालं, हे सर्व नामे आहेत. ठीक आहे.
त्यानंतर माणसाप्रमाणे मुंग्या नक्कीच बोलत नाहीत. तर बघा इथं माणसाप्रमाणे आणि मुंग्या हे दोन आपल्याकडे काय आहेत, नामे आहेत. त्यानंतर बघा आज कविता भारतातील अव्वल धावपटू आहे. म्हणजे बघा मित्रांनो याच्यामध्ये कविता आणि एक आहे भारत आणि धावपटू हे सर्व काय आहेत, नामे आहेत. बरोबर आहे. आता नाम म्हणजे समजलं तुम्हाला काय म्हणायचं ते. आता बघा खालील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य नामे घाला. बघा माधवला म्हणाली. आता आपल्याला असं म्हणता येईल का सचिन माधवला म्हणाली, असं म्हणता येणार नाही. इथं आपल्याला काय घ्यावं लागेल, इथं आपल्याला घ्यावं लागेल सीता माधवला म्हणाली. आणि जर इथे एखादं पुरुष असतं तर आपण काय घेतलं असतं, तर सचिन माधवला म्हणाला. इथं काय आलं असतं, म्हणाला. पण म्हणाली आहे याचा अर्थ इथं काय असायला पाहिजे, एखाद्या स्त्रीचं किंवा एखाद्या म्हणूया आपण इथं काय स्त्रीलिंगी एखादं नाम असू शकते. इथं आपण लिहूया कविता लिहूया. कविता माधवला म्हणाली. आंब्याच्या झाडावर रिकामी जागा लटकत होत्या. आता काय लटकत होत्या, तर कैरी म्हणता येईल का नाही, तर अनेक वचन लावायला लागेल म्हणजे कैऱ्या लटकत होत्या. घसरगुंडी खेळायला आम्ही गेलो. घसरगुंडी खेळायला आम्ही गेलो. आता कुठे गेले, तर तुम्ही बागेत, बरोबर आहे, बागेत लिहा. घसरगुंडी खेळायला आम्ही बागेत गेलो. शेतात गेलो, तुमच्या मताने तुम्ही लिहू शकता. आता शेतामध्ये घसरगुंडी नसते, बागेमध्ये असते म्हणून आपण बागेत मध्ये लिहिलेलं आहे. ठीक आहे, चला नंतरच आहे रिकामी जागा विषय मला खूप आवडतो. तर कोणता विषय, तर काही लिहू शकता, मराठी लिहू शकता, गणित लिहू शकता, इंग्रजी लिहू शकता, तुम्हाला जे वाटेल ते लिहू शकता. राष्ट्रपतीचे भाषण ऐकून रिकामी जागा मंत्रमुग्ध झाला. ठीक आहे, राष्ट्रपतीचे भाषण ऐकून सचिन, जर सचिन लिहावं लागेल ना आपल्याला. आता कविता मंत्रमुग्ध झाला असं होईल का, कविता मंत्रमुग्ध झाली असं पाहिजे, पण इथं झालं आहे म्हणजे एखादं पुरुषाचं नाव आपल्याला इथे लिहावं लागेल. म्हणजे आपण इथं सचिन लिहिलं, तुम्ही राम लिहा, वेगळं काही तुमच्या मताने लिहू शकता. महागाई वाढल्याने रिकामी जागा महागल्या. म्हणजे काय, वस्तू. महागाई वाढल्याने रिकामी जागा महागल्या म्हणजे वस्तू महागल्या. तर बघा मित्रांनो हा होता आपला स्वाध्याय इयत्ता 5वी मराठी. जो पाठ होता आपला तो होता 5वा, तो म्हणजे मुंग्यांच्या जगात. मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा. व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये आम्हाला कॉमेंट करा, आम्हाला व्हॉट्सअप करा, प्रश्न विचारा. काही शंका असतील तर नक्की तुम्ही आम्हाला विचारू शकता. कुठलंही तिथं भिण्याचं कारण नाही. तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं धन्यवाद आणि कीप वॉचिंग अँड कीप सपोर्टिंग टू अस. थँक्स टू ऑल ऑफ यू.